नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक आनंद भिसे माझ्या भिसे अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। आज आपण मित्रांनो बघणार आहे गणितामधला एक टॉपिक की जो अनेक नवीन अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडासा कठीण जातो आणि तो सोप्या पद्धतीने कसा सोडवायचा। आणि स्पर्धा परीक्षेची जर का आपण तयारी करत आहात तर आपल्याला कोणत्याही प्रश्नाचं उत्तर हे 1 मिनिटाच्या आत आणि कमीत कमी 36 सेकंदामध्ये आणि जास्तीत जास्त 40 सेकंदामध्ये उत्तर या ठिकाणी काढावं लागतं। मग अशा शॉर्टकट पद्धतीनं या टॉपिकचे उत्तर आपण कशा पद्धतीनं काढू शकतो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे। आजच्या टॉपिकचं नाव मित्रांनो आपण बघणार आहे चक्रवाढ व्याज। चक्रवाढ व्याज। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण सरळ व्याज बघितलेलं आहे। आज आपण बघणार आहे चक्रवाढ व्याज। या चक्रवाढ व्याजामध्ये काय असतं तर चक्रवाढ व्याज आपल्या सर्वांना माहिती आहे की चक्रवाढ व्याज हे व्याजावरचं व्याज असतं। आणि दुसरी अजून एक यामध्ये गोष्ट, पहिल्या वर्षीचं सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज हे सारखं असतं। आपण या विषयावर न बोलता आपण डायरेक्टली चक्रवाढ व्याज कसं काढायचं ती पद्धत आपण या ठिकाणी पाहणार आहे। मित्रांनो, मागच्या 10 ते 15 वर्षाच्या प्रश्नपत्रिकांचं ॲनालिसिस जर का केलं, आपण पडताळून पाहिलं तर आपल्याला चक्रवाढ व्याजावर प्रश्न हमखास आलेले दिसतील। मग हे प्रश्न विचारत असताना त्याच्यामध्ये 2 गोष्टी कॉमन दिसतात। चक्रवाढ व्याज विचारत असताना एकतर ते 2 वर्षाचं विचारलं, नाही तर ते 3 वर्षाचं विचारलं। खूप कमी पेपरमध्ये आपल्याला चक्रवाढ व्याज हे 4 आणि 5 वर्षाचं विचारलं, परंतु असे प्रश्न मला खूप कमी दिसले। मला 97 ते 98% प्रश्न 10 ते 15 वर्षाचे जरी प्रश्नपत्रिका पाहिल्या तर त्यामध्ये एकतर 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढा, नाहीतर 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढा आणि सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज दिले असेल तर त्यातला फरक काढा, अशा पद्धतीचा प्रश्न आहे। म्हणजे एक गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात येते, आपल्याला चक्रवाढ व्याज हे एकतर 2 वर्षाचं काढावं लागेल, नाहीतर 3 वर्षाचं काढावं लागेल। आणि हे 2 आणि 3 वर्षाचं चक्रवाढ व्याज कशा पद्धतीने काढायचं तर त्या व्याजाची गणना कशी करायची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून ते पाहणार आहे। नमुन्यादाखल आपण सगळ्यात पहिले काय करूया, 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज कसं काढायचं ते आपण बघूया। सर्वात पहिले 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज। 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज कोणत्या पद्धतीने आपल्याला काढता येते। अनेक पुस्तकांमध्ये वेगवेगळ्या पद्धती आहेत, पण मला त्यापेक्षा सोपी जी पद्धत वाटते ती पद्धत आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला एक उदाहरण घ्यावं लागेल। तर या ठिकाणी आपण एक उदाहरण घेऊया। उदाहरणार्थ दसादसे 12 दराने आपण 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढतो, म्हणजे मुदत 2च वर्ष घ्यावं लागेल। दसादसे 12 दराने 2 वर्षाचे मुद्दल कमी घेऊ आपण 800 रुपयाचे चक्रवाढ व्याज काढा। दसादसे 12 दराने 2 वर्षाचे 800 रुपयाचे चक्रवाढ व्याज काढा। आता चक्रवाढ व्याजाचे तुम्ही जर का उदाहरणं बघितली असेल तर तुम्हाला एक अजून गोष्ट लक्षात येईल की मुद्दल जी असते ती काही मोठ्या प्रमाणात नसते। 2000 पर्यंत जास्तीत जास्त 2000 3000 या पद्धतीची असते। असे 25000 30000 अशा पद्धतीची उदाहरणं खूप कमी येतात आणि किती आली तरी आपल्याला काही फरक पडत नाही। कमीत कमी वेळामध्ये आपल्याला उत्तर अचूक द्यायचं आहे। अजून एक या ठिकाणी लक्षात ठेवायचं की चक्रवाढ व्याजाचं उत्तर हे नेहमी पैशामध्ये येत असतं। पैशामध्ये म्हणजे 10 रुपये 15 पैसे, 500 रुपये 17 पैसे, अशा पद्धतीनं रुपये आणि पैशामध्ये येत असतं। त्यामुळे या पद्धतीचा जर का आपण वापर केला तर तुमचा एकाही पैशाचा फरक पडणार नाही, अचूक उत्तर या ठिकाणी तुम्हाला मिळेल। आता पद्धत बघा काय, तर या ठिकाणी सगळ्यात पहिले आपण गणित समजून घ्यायचं आहे की बा यामध्ये दर आपल्याला 12% दिलं, मुदत मी वरतीच टायटल टाकलं की 2च वर्षाचं चक्रवाढ व्याजाची पद्धत आपण पाहणार आहे। ही पद्धत फक्त 2च वर्षाचे चक्रवाढ व्याज काढण्यासाठी लागेल। 3 वर्षाचं 4 वर्षाचं 5 वर्षाचं चक्रवाढ व्याज याने निघणार नाहीये। ठीक आहे, तर 2 वर्षाचं चक्रवाढ व्याज काढायचं नाही, मुद्दल या ठिकाणी आपल्याला 800 रुपये आहे। मग काढायचं कसं तर या ठिकाणी आपण पाहू। सगळ्यात पहिले काय करा तर पहिली स्टेप आहे की दराचा वर्ग करा। दराचा वर्ग करा। सगळ्यात पहिले आपण दराचा वर्ग करा। मग दर किती आहे आपला तर दर आहे आपला 12 आणि त्याचा जर का वर्ग केला आपण
तर या 12 या संख्येचा वर्ग येतो 144. दुसरी स्टेप याच्यामध्ये अशी आहे की दराची 2 वर्षाचा आहे म्हणून दुप्पट, 2 वर्षाची दराची दुप्पट करा. 2 वर्ष असल्यामुळे दुप्पट करायचं. 3 वर्षासाठी मी तुम्हाला पुढे सांगतोय त्याला काय करायचं. दराची दुप्पट करा. दर आहे 12, दुप्पट करायची म्हणजे 2 न गुणायचं, हे आपल्याला माहिती आहे. दुप्पट करायची 2 न गुणा, तिप्पट करायची 3 न गुणा. 12 गुणिला 2, 12 दुनी 24. या ठिकाणी मित्रांनो आपल्याला 2 संख्या मिळाल्या. पहिली मिळाली 144 आणि दुसरी मिळाली 24. आता यामध्ये काय करायचं आहे तुम्ही, पहिली जी संख्या आहे, पहिली संख्या कोणती 144, ती बाजूला लिहून घ्यायची. आता लिहून घेतल्यानंतर आपल्याला माहिती आहे की अंक कशा पद्धतीचे असतात. तर हा झाला एकक, हा झाला दशक आणि हा झाला शतक, या पद्धतीनं. तर आता 24 आपल्याला लिहायचे आहेत, हे दुसरी संख्या. तर 24 लिहित असताना याचा नियम असा आहे, नियम म्हणण्यापेक्षा पद्धत, या पद्धतीचा नियम असा आहे की जर का तुम्हाला ते दुसरी संख्या जर लिहायची तर पहिल्या संख्येच्या शतक स्थानी, म्हणजे एकक दशक शतक, पहिल्या संख्येच्या शतक स्थानी या दुसऱ्या संख्येचा एकक आला पाहिजे. म्हणजे हा 4 याच्या ठिकाणी आला पाहिजे आणि इकडे जे 2 उरलेत 2 हे इथे या ठिकाणी लिहायचे. बघा काय म्हटलंय, पहिल्या संख्येच्या शतक स्थानी दुसऱ्याचा काय आला पाहिजे, एकक आला पाहिजे. आता कधी कधी असं होईल की आता इथं तरी एकक दशक शतक आहे, ओघाओघानं आहे, परंतु काही गणितांमध्ये शतक सापडणार नाही. उदाहरणार्थ आपण जर का दर 5 घेतला आणि 5चा वर्ग केला तर 5 5 25 येईल. 5ची दुप्पट केली तर 5 दुने 10 येईल. मग आता याला 5ची दुप्पट आपण या ठिकाणी 10 घेऊ. मग आता पहिली 25 आली आणि दुसरी 10 आली, तर मग आता याला शतक स्थान नाही. मग एकक दशक शतक नसेल तर समोर 0 द्या. समोर 0 दिल्याने या 25ची किमतीमध्ये बदल झाला नाही, परंतु आपल्याला शतक स्थान मिळालं. संख्येच्या मागे जर 0 दिलं तर त्याची किंमत वाढते, म्हणून असं नाही करायचं. संख्येच्या समोर 0 देऊन तुम्ही शतक स्थान तयार करू शकता. कधी कधी असं होईल की हजारी स्थान मिळेल, पण हजारी स्थान आपल्याला जसं तसं ठेवायचं. आपल्याला लिहायचा आहे तो दुसऱ्या संख्येचा एकक हा पहिल्या संख्येच्या शतक स्थानी झाला पाहिजे. इकडे किती अंक असले तरी आपल्याला त्याची घेणे देणे नाही आहे. अशा पद्धतीने लिहून घ्या. लिहिल्यानंतर त्याची बेरीज करून घ्या. 4 4 4 आणि 1 5 आणि हा 2 लिहिलं. आता हे एवढं झालं, हे उत्तर नाही आहे. आता याला काय करायचं, जी बेरीज येईल आपली त्या बेरीजेला मुद्दलानं गुणायचं आहे. मुद्दल आहे आपले 800 रुपये आणि 800 गुणायचं म्हणजे 8नंच गुणायचं आहे. नंतर आलेल्या गुणाकारावर आपल्याला माहिती आहे, शून्यवाला गुणाकार असला तर आलेल्या उत्तरावर आपण तेवढे शून्य देऊन टाकतो. 8 गुणूया. 8 1 8 8 2 16 8 त्रिक 24 24 4 हातचे आले 2. पुन्हा सॉरी तीक नाही ते 4 आहे. 8 चौक 32 32 2 हातचे आले 3. पुन्हा 8 चौक 32 33 34 35 35 5 हातचे आले 3. 8 पंच 40 40 आणि हातचे आलेले 3 40 आणि 3 43 43 3 हातचे आले 4. 8 दुने 16 16 आणि 4 20. आता बघा आपल्याला गुणायचं होतं 800 ना, आपण गुणलं फक्त 8 म्हणून हे 2 0 या ठिकाणी जसेच्या तसे लिहून ठेवायचे. लिहिले. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आता शेवटी आलो आहे आपण, आता गणिताच्या शेवटच्या स्टेपमध्ये आलो आहे. आता काय करायचं, 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज जर आपण काढत असू तर अशा पद्धतीनं मुद्दलानं गुणल्यानंतर 4 घरं उजवीकडे सोडून द्यायचे. या पद्धतीनं 1 2 3 4 असे सोडल्यानंतर इथं देऊन टाकायचा पॉईंट. 4 घरं उजवीकडे सोडल्यानंतर हे बाई इकडे सोडायचे, हे ॲरो दाखवतो मी तुम्हाला. इकडे सोडल्यानंतर इथं पॉईंट द्यायचा. आता काय झालं, इकडचे झाले तुमचे रुपये म्हणजे 203 रुपये आणि पॉईंटच्या नंतरचे फक्त 2च अंक घ्यायचे तुम्ही. तर पॉईंटच्या नंतर आहे आपल्याजवळ 52 म्हणजे 203 रुपये 52 पैसे. असं या गणिताचं उत्तर या ठिकाणी मिळेल. तुम्हाला कदाचित असं वाटत असेल मित्रांनो की बाबा सर ही पद्धत खूप मोठी आहे, दराचा वर्ग करा. आता मला बघा, एकदा मला माहीत झालं की दराचा वर्ग करा आणि दराची दुप्पट करा, तर पुन्हा मी हे लिहिणार नाही. मी डायरेक्ट काय करील, दराचा वर्ग करील, त्याच्यानंतर दुप्पट करीन, ते लिहून घेईल आणि लगेच त्याला काय करीन, गुणाकार करीन आणि उत्तर काढीन. तुम्ही जर प्रॅक्टिस केली तर मित्रांनो या पद्धतीनं तुम्हाला जास्तीत जास्त 30 ते 35 सेकंद लागतील. जर तुमचं कॅल्क्युलेशन चांगलं असेल तर, पाढे व्यवस्थित पाठ असतील तर. आता हे गणित सोडवण्यासाठी इथं 12चा